नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. आपला सब्जेक्ट इकॉनॉमिक्स अंतर्गत डेटा ॲनालिसिस अर्थात अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत असणारा संशोधनाशी संबंधित आणि स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकलचा संबंध असणारा विषय म्हणजे माहितीचे विश्लेषण किंवा त्यालाच डेटा विश्लेषण असं देखील म्हटलं जातं. या डेटा विश्लेषण किंवा या सब्जेक्टचा कोड BECS 184 असा आहे. BECS 184 या अंतर्गत जो डेटा ॲनालिसिस केला जातो किंवा डेटा विश्लेषण घेतलेला आहे त्यातला ब्लॉक 2 आपण पाहतोय. ब्लॉक 2 च्या अंतर्गत माहिती संकलन आणि डेटाचे सादरीकरण किंवा कलेक्शन ऑफ डेटा कलेक्शन अँड प्रेझेंटेशन ऑफ डेटा. डेटा कलेक्शन म्हणजेच माहितीचं संकलन कशा पद्धतीने करावं आणि प्रेझेंटेशन ऑफ डेटा डेटाचं सादरीकरण कशा पद्धतीने करावं या अनुषंगानं त्यातली माहिती ही दर्शवलेली दिसून येते. माहिती संकलनाची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये टूल्स ऑफ डेटा कलेक्शन. टूल्स ऑफ डेटा कलेक्शनमध्ये असणारा वेगवेगळा भाग तो कशा पद्धतीने आहे, कोणत्या पद्धतीने आहे तो आपण या युनिट 5 मध्ये पाहणार आहोत. माहिती संकलनाची जी साधनं आहेत ती कोणती कोणती साधनं आहेत किंवा कशा पद्धतीने माहिती जमा करावी या अनुषंगानं शास्त्रीय काही पद्धती यात दिलेल्या आहेत. अर्थात सायन्स किंवा पूर्ण विज्ञानाच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहू त्याच्यावेळेला असणाऱ्या पद्धती यातल्या काही प्रायोगिक पद्धती असतील, काही सायंटिफिकल मेथड बरोबरच सोशल सायन्सच्या अनुषंगाने सामाजिक शास्त्रात उपयोगी पडणाऱ्या काही पद्धती आहेत की त्याचा वापर त्या अनुषंगाने झालेला दिसतो. माहिती संकलनाची साधनं आहेत त्याच्यामध्ये टूल्स ऑफ डेटा कलेक्शनमध्ये जो अंतर्भाव केलेला आहे तो कशा कशाचा आहे तो आपण या ब्लॉक 5 मध्ये किंवा युनिट 5 मध्ये आणि ब्लॉक 2 मध्ये पाहणार आहोत. डेटा संकलन किंवा त्याचं सादरीकरण हे अत्यंत महत्त्वाचं असतं किंवा सादरीकरण झाल्याशिवाय पहिलं तर डेटा कलेक्ट करावा लागतो. तो वेगवेगळ्या साधनांच्या साहाय्याने त्याचे काही टूल्स या ठिकाणी म्हटले. ती जी साधनं आहेत ती कोणती कोणती साधनं आहेत आणि त्या साधनांचं सादरीकरण कशा पद्धतीने करता येऊ शकतं त्या अनुषंगानं या साधनाच्या साहाय्याने मिळणारी माहिती ही कशी अद्ययावत स्वरूपाची चांगली कशी मिळू शकेल या दृष्टीनं काही भाग आपल्याला पाहणं या अगत्याचं ठरेल. सुरुवातीला या युनिटच्या अनुषंगानं इंट्रोडक्शन पार्ट्स आहे किंवा इंट्रोडक्शन थोडीशी माहिती या प्रकरणात कोणत्या पद्धतीचा अभ्यास केला जाईल, यात कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत या युनिटमध्ये ते पाहिलं जाईल. नंबर 2 क्वांटिटिव्ह अँड क्वालिटिव्ह रिसर्च म्हणजेच संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन, त्यालाच परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन असं देखील म्हटलेलं आहे. क्वांटिटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये जो भाग येतो त्या अनुषंगाने टूल्स ऑफ डेटा कलेक्शन व डेटा संकलनाची काही साधनं जी आहेत त्यातली सुरुवातीची परिणामात्मक किंवा परिमाणात्मक संशोधन त्यालाच टूल्स ऑफ डेटा कलेक्शन. क्वांटिटिव्ह रिसर्च, क्वांटिटिव्ह म्हणजे निश्चितपणे संख्यात्मक स्वरूपाची असणारी साधनं ती आपल्याला पाहायची आहेत की ज्याच्यातून आकडेवारी आपल्याला मिळू शकते. म्हणजे याच्यातली अद्ययावत आणि महत्त्वाची जर सोयीस्कर असणारी पद्धत साधन जर म्हटलं तर ते कोणतं साधन आहे तर निश्चितपणे क्वेश्चनरीज म्हटलंय. म्हणजेच प्रश्नावलीच्या साहाय्याने आपल्याला डेटा हा मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर प्रश्नावली शेड्यूलच्या अनुषंगाने जसं प्रश्नावली म्हणतोय तसंच वेळापत्रक तयार करून किंवा त्यालाच खरं तर अनुसूची हा शब्दप्रयोग वापरला जातो. कारण अनुसूचीमध्ये किंवा वेळापत्रकामध्ये निश्चित कोणती माहिती कोणत्या घटकासाठी आहे, जेणेकरून जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात त्यात विशेष करून किंवा झडपी अंडर स्कूल आपण जे म्हणूया ते स्कूलमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीची परीक्षा जी घेतल्या जातात त्याच्यात विशेष करून विद्यार्थ्याला त्याच ठिकाणी टिक मार्क करणं असेल, जोडे लावा असेल तर त्याच ठिकाणी त्याला पर्याय दिलेले असतात आणि त्याला फक्त रेष ओढणं एवढंच काम सोपं असतं.
त्याच्यामुळे शेड्यूलमध्ये किंवा वेळापत्रकामध्ये अनुसूचीमध्ये आपल्याला संशोधकाकडून माहिती घेणं हे अत्यंत सोयीचं होऊ शकतं. आणि ही अनुसूची किंवा प्रश्नावली जी आहे ती आपण पोस्टाने देखील पाठवू शकतो. त्यामुळं पोस्टाने पाठवलेली अनुसूची आणि त्याच्यात मिळालेली उत्तरं ही आपल्याला ग्राह्य धरून त्याच्यावरून काही या माहितीचं सादरीकरण किंवा डेटा ॲनालिसिस जे आहे ते करता येऊ शकतं. त्यामुळं या क्वेश्चनरीच्या अनुषंगाने असेल, शेड्यूलच्या अनुषंगाने असेल, म्हणजे प्रश्नावली आहे, वेळापत्रक आहे, त्या अनुषंगाने असेल, माहिती डेटा जमा करणं हे प्राथमिक स्रोताच्या अंतर्गत येऊ शकतं. त्यामुळं प्रायमरी डेटा कलेक्शनमध्ये सुद्धा याला फार महत्त्व असलेलं दिसून येतं. त्यामुळं याच्यातून संख्यात्मक आकडेवारी हे आपल्याला मिळू शकते. त्याचबरोबर मुलाखत जे आहे, मग इंटरव्ह्यू मेथडमध्ये समोरासमोर आपल्याला काही माहिती घेता येऊ शकते, त्याच्यातली आकडेवारी आपल्याला निश्चितपणे मांडता येऊ शकते आणि त्या माहितीचं आपल्याला विश्लेषण देखील करता येऊ शकतं. त्याला व्यवस्थित सादरीकरणाची जोड देणं अपेक्षित असतं. त्यानंतर 5.4च्या अनुषंगाने जे आहे टूल्स ऑफ डेटा कलेक्शन म्हटलंय, क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजेच त्या ठिकाणच्या गुणात्मक संशोधन जे आहे, गुणात्मक स्वरूपाची जी माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्या अंतर्गत खरं तर वेगवेगळे पॉईंट्स येत आहेत आणि त्या पॉईंटच्या आधारावर जशा पद्धतीनं आपल्याला डेटा कलेक्शनमध्ये क्वांटिटेटिव्ह मेथडसाठी क्वेश्चनरी वापरलेली आहे, प्रश्नावली वापरलेली आहे, त्याच अनुषंगाने शेड्यूल वापरलं आहे म्हणजेच वेळापत्रकाचा वापर केला आहे आणि इंटरव्ह्यूज किंवा मुलाखत च्या सहाय्याने माहिती ही घेतलेली दिसून येते. त्यामुळे डेटा संकलनाची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये गुणात्मक संशोधन, टूल्स ऑफ डेटा कलेक्शन, क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हटलेलं आहे. या क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये मिळणारा डेटा किंवा मिळालेली माहिती ही कशा पद्धतीनं असू शकते, कशी चांगली असू शकते, तर त्या माहितीचं सादरीकरण पुन्हा केलं जाऊ शकतं. त्यामुळे सहभागी निरीक्षण जे आहे ते पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन म्हणून ओळखलं जातं. सहभागी निरीक्षण, नॉन पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन जे आहे ते केंद्रित मुलाखतीबरोबरच गैरसहभागी निरीक्षण जे म्हटलेलं आहे, म्हणजे सहभागी निरीक्षण असेल तर पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन म्हटले, गैरसहभागी निरीक्षणामध्ये नॉन पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन म्हटलं, मौखिक इतिहास, फोकस्ड इंटरव्ह्यूज जे म्हटले, केस स्टडीज पद्धत जी आहे ते फोकस्ड इंटरव्ह्यूजच्या अनुषंगाने दिलेला आहे. गटचर्चा, ओरल हिस्टॉरीज ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत गटचर्चेच्या अनुषंगाने. गटचर्चेवर लक्ष केंद्रित केस स्टडीज मेथड ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. गटचर्चेवर लक्ष केंद्रित करणं किंवा केस स्टडीज मेथड या अनुषंगाने सुद्धा काही माहिती याच्यामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. या गटचर्चेवर लक्ष केंद्रित करताना केस स्टडीज ज्या आहेत त्या अनुषंगाने फोकस ग्रुप डिस्कशन त्या विभागावरती किंवा त्या गटावरती ग्रुप करून ती माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे गटचर्चेवर लक्ष केंद्रित करणं, प्रमुख माहिती देणं किंवा की इन्फॉर्मंट जो आहे तो महत्त्वाचा असतो. प्रमुख माहिती देणारे जे आहेत ते माहिती असणं अपेक्षित असतं. म्हणजे याच्यामध्ये पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे सहभागी निरीक्षण असेल, गैरसहभागी असतील, केंद्रित मुलाखत असेल किंवा विशिष्ट व्यक्तीची ज्यावेळेला मुलाखत घेतली जाते त्याच्यातून ह्या बाबी माहिती होतात. त्याचबरोबर केंद्रित मुलाखतीच्या अनुषंगाने मौखिक इतिहास किंवा केस स्टडीज पद्धत जी आहे ती देखील माहिती दिली जाते. गटचर्चा आहे त्या गटचर्चेच्या आधारावरती माहिती घेतली जाते. गटचर्चेवर लक्ष केंद्रित करणं या अनुषंगाने केस स्टडीज ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. प्रमुख माहिती देणारे जे घटक आहेत फोकस ग्रुप डिस्कशन जे आहे त्याचा वापर झालेला दिसून येतो. आणि कथा किंवा की इन्फॉर्मेशन जे आहे तिचा वापर आपण झालेला पाहत असतो. त्यामुळं कथा किंवा सारांश अनुषंगाने देखील आपल्याला काही माहिती ही मिळालेली दिसून येते. याच गटचर्चेच्या अनुषंगाने, कथांच्या अनुषंगाने मिळालेली माहिती ही देखील आपल्याला तितकीच महत्त्वाची असलेली दिसून येते. या गटचर्चेच्या अनुषंगाने काही भाग हे निश्चितपणे आपल्याला उपयुक्त ठरू शकतात किंवा त्याची माहिती ही आपल्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. विशेष करून आपण ज्या इंट्रोडक्टरी पार्ट म्हणलो होतो किंवा प्रस्तावनेच्या अनुषंगाने माहिती जी घेतलेली आहे ती या 5व्या युनिटमध्ये कोणती आहे. म्हणजे निश्चित आपल्याला मांडणी करताना माहितीची संकलनाची जी साधनं आहेत ती साधनं कशा पद्धतीने वापरली जातात, मग ती संख्यात्मक असतील,
गुणात्मक असतील त्या संदर्भातला आपला इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघूया. माहिती किंवा डेटा कसा गोळा करूया यामध्ये दोन पैलूंचा समावेश आहे. एक, माहिती किंवा डेटा हा आवश्यकतेच्या संकलनाच्या पद्धती आणि वापरायची साधनं, म्हणजे ॲक्च्युली डेटा कलेक्ट करताना कोणती कोणती साधनांची आवश्यकता आहे आणि ती साधनं ॲक्च्युली त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येऊ शकतात का, ती वापरली जाऊ शकतात का, ती पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. तुम्ही परिणामवाचक डेटा संकलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा आणि युनिट किंवा 4 मधील जनगणना आणि सर्वेक्षणाचे नियोजन आणि आयोजन करण्यात गुंतलेल्या विविध टप्प्यांचा अभ्यास यामध्ये केलेला आहे. कोणत्याही प्रस्तावित अभ्यासाची माहिती, आवश्यकता किंवा माहितीच्या आयटममध्ये आणि प्रतिबिंबित केलेले आपल्याला भाग हे दिसून येतात. प्रामुख्यानं या माहितीच्या आधारावरती किंवा डेटाच्या आधारावरती मिळालेली माहिती ही वेगवेगळी असू शकते, त्या माहितीचा स्रोत हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रस्तावित अभ्यासाची माहिती हे किंवा त्याच्यातली असणारी आवश्यकता ही देखील आपल्याला पाहावी लागेल. डेटा कलेक्शन करताना आवश्यकतेच्या किंवा संकल्पनांच्या पद्धती, वापरायची साधनं, परिणामांवरचा जो डेटा आहे तो संकलित करता येऊ शकतो का आणि वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा वापर किंवा अवलंब कशा पद्धतीने होऊ शकतो, आयोजन कशा पद्धतीने करता येऊ शकतं, गुंतलेल्या विविध टप्प्याचा अभ्यास यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. कोणत्याही प्रस्तावित अभ्यासाची माहिती किंवा आवश्यकता जी आहे ती किती आहे, कशा पद्धतीची आहे, त्या अनुषंगाने प्रतिबिंबित केलेले आपल्याला वेगवेगळे घटक हे दिसून येतात. त्यामुळं डेटा किंवा त्याचं सादरीकरण आहे ते कोणत्या अनुषंगाने झालेलं आहे, तो डेटा कशासाठी कलेक्ट केलेला आहे, या अनेक बाबीवर म्हणजे गुणात्मक, संख्यात्मक जसं आपण म्हणतो तशा पद्धतीने त्याचं एकूणच माहिती मिळवण्याचे स्रोत सुद्धा कोणते कोणते आहेत. मग ते गटचर्चा असेल का, या अनुषंगाने जसं म्हटलंय तसं या डेटाचे किंवा संकलनाचे गुणात्मक स्रोतामध्ये सहभागी निरीक्षण, गैरसहभागी निरीक्षण, केंद्रित मुलाखत असेल, मौखिक इतिहास असेल किंवा त्याची केस स्टडीज किंवा विशिष्ट एखाद्या घटकाचाच अभ्यास त्याच्यात असू शकतो. गटचर्चा अगदी म्हटलंय ते असू शकतं आणि गटचर्चेवर लक्ष केंद्रित करणं, प्रमुख माहिती देणारे आणि त्या संदर्भातल्या नॅरेटिव्ज कोणत्या आहेत किंवा की इन्फॉर्मेशन जे आहे ती कशा पद्धतीने आहे, फोकस ग्रुप डिस्कशन, केस स्टडीज, मेथड्स, ओरल हिस्टरीज, फोकस्ड इंटरव्ह्यूज, नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन या अनुषंगाने देखील या प्रस्तावित माहिती ज्या आहेत त्या मिळू शकतात. त्याचं अद्ययावतीकरण हे केलं जाऊ शकतं. त्यामुळं इंट्रोडक्टरी पार्ट आणि आम्ही देत असलेली माहिती या अनुषंगाने देखील विविध भाग हे महत्त्वाचे ठरू शकतील. डेटा कसा गोळा करू किंवा यामध्ये दोन पैलूंचा समावेश आहे. माहिती किंवा डेटा आवश्यकतेच्या संकलनाच्या पद्धती आणि वापराचे साधनं तुम्ही परिणामवाचक किंवा परिमाणवाचक डेटा संकलित करण्यासाठी कोणत्या कोणत्या घटकाचा वापर केला आहे, वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा आणि युनिट किंवा 4 मधील जनगणना आणि त्या अनुषंगाने असणारी सर्वेक्षण पद्धती याचा देखील त्याच्यात वापर झालेला आपल्याला दिसून येतो. या विविध टप्प्यांचा अभ्यास केल्यानंतर कोणत्या भागावरती जास्त लक्ष केंद्रित करावं की त्याच्यातून आपल्याला डेटा हा अद्ययावत मिळू शकतो. त्या डेटा मिळाल्यानंतर त्याचं सादरीकरण करणं किंवा एक्सेल शीटमध्ये आपण मांडणी करणं असं मागच्या युनिट 4 मध्ये पाहिलेलं आहे. आणि त्या 4 मध्ये किंवा युनिट 4 मध्ये मांडणी झालेला डेटा त्याचं सादरीकरण हे कसं सुस्पष्टपणे करता येऊ शकतं त्या अनुषंगाने देखील आपल्याला काही भाग हे निश्चितपणे पाहता येतील. याच्यातले परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन जे आहे ते कशा पद्धतीने असू शकतं किंवा गुणात्मक, संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं जे आहेत त्या परिमाणवाचक संशोधन म्हणजे परिमाणवाचक गुणधर्म आणि घटना आणि त्यांच्या संबंधाची पद्धतशीर आणि वैज्ञानिक तपासणी या अनुषंगाने त्याची मांडणी केली जाऊ शकते. एकाच वास्तवावर विश्वास किंवा सार्वत्रिक कायदे ओळखण्याचा प्रयत्न या अनुषंगाने झालेला दिसून येतो. ज्ञातापासून जाणत्याने त्याचे वेगळे होणे किंवा अज्ञानाकडून ज्ञानाकडे जसं आपण म्हणतो तसं संशोधक मिळालेली माहिती ही ज्ञाताकडून माहिती घेतो आणि अज्ञातापर्यंत
पोहोचवण्याचं कार्य या डेटा कलेक्शनमधून करत असतो. त्यामुळे ज्ञातापासून जात्याचे वेगळे होणे किंवा मूल्यमुक्त संशोधनाची शक्यता जी आहे ती त्या अनुषंगाने झालेली दिसते. त्यामुळे अपरिहार्यपणे संशोधनाच्या मर्यादेपलीकडे सार्वत्रिक कायद्याचा पाठपुरावा करणे आणि त्या अनुषंगाने माहिती कलेक्ट करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं दिसून येतो. परिमाणात्मक किंवा गुणात्मक आणि संख्यात्मक मुद्द्याच्या आधारावरती माहिती कलेक्ट करून ती सादर करता येऊ शकते. त्यामुळे घटना आणि त्यांच्या संबंधाची पद्धतशीर आणि वैज्ञानिक तपासणी हे एकाच वास्तवावर विश्वास किंवा सार्वत्रिक कायदे ओळखण्याचा प्रयत्न किंवा ज्ञातापासून जाणत्याचे वेगळे करणे आणि मूल्यमुक्त संशोधनाची शक्यता आणि अपरिहार्यपणे त्या संशोधनाच्या मर्यादेपलीकडे सार्वत्रिक कायद्याचा पाठपुरावा करणे या संदर्भात देखील माहिती होणं माहिती असणं हे अपेक्षित असतं. याच अनुषंगानं डेटा संकलनाची साधनं परिमाणात्मक संशोधन इथला पहिला जो पॉईंट आपण विचारात घेतला आहे तो म्हणजे प्रश्नावली किंवा मुलाखत च्या सहाय्याने आपण माहिती घेण्या अगोदर प्रश्नावली पद्धतीने देखील माहिती मिळवणं हे सोयीचं होऊ शकतं किंवा संख्यात्मक माहिती जी आहे ती चांगल्या पद्धतीची मिळू शकते. याच्यात प्रश्नावली हे एक सामाजिक शास्त्राच्या क्षेत्रात विशेषतः मोठ्या चौकशीच्या बाबतीत डेटा संकलनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. मुळात प्रश्नावली हे एक संशोधन साधन आहे ज्यामध्ये लिखित किंवा मुद्रित स्वरूपात संशोधन विषयाशी संबंधित प्रश्नांची मालिका असते आणि प्रतिसादकर्त्यांना या प्रश्नाची उत्तरे त्यासाठी असलेल्या जागेत द्यावी लागतात किंवा विशिष्ट उत्तरासाठी तुम्हाला कागद दिलेला असतो आणि त्याच्यातच आपली मोजकीच उत्तरं त्यामध्ये द्यावी लागतात. म्हणजेच आपण शाळा महाविद्यालयामध्ये आपण पाहतो की वेगवेगळी परीक्षा पद्धती आहेत. त्याच्यामध्ये लेखी परीक्षा जी असते त्याच्यात प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला विशिष्ट कागदावरती द्यावी लागतात आणि त्या कागदालाच उत्तरपत्रिका असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या मोजक्याच जागेमध्ये आपल्याला जर उत्तरं दिली म्हणजे 50 शब्दात उत्तरले असेल, 100 शब्दात उत्तरले असेल, 500 शब्दात उत्तरले असेल त्यावेळेला तेवढ्याच शब्द मर्यादेमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं बसवणं आणि माहिती सादर करणं ही तितकंच महत्त्वाचं ठरू शकेल. या प्रश्नावलीच्या अनुषंगाने किंवा सामाजिक शास्त्राच्या क्षेत्रात विशेषतः मोठ्या चौकशीच्या बाबतीत डेटा संकलनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. मुळात प्रश्नावली हे एक संशोधन साधन आहे ज्यामध्ये लिखित किंवा मुद्रित स्वरूपात संशोधन विषयाशी संबंधित प्रश्नाची मालिका असते. प्रतिसादकर्त्यांना या प्रश्नाची उत्तरे त्यासाठी असलेल्या जागेत द्यावी लागतात किंवा त्या जागेच्या संदर्भात असणारी माहिती ही देखील असू शकते. त्या बाबतीत माहिती मिळू शकते. दुसरा तो भाग आहे तो म्हणजे शेड्यूल किंवा दुसरा संख्यात्मक साधनाचा जो पार्ट आहे. जशा पद्धतीनं प्रश्नावली आहे तशाच पद्धतीने वेळापत्रक किंवा याला अनुसूची असं म्हटलं जातं, शेड्यूल असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. हा प्रोफॉर्माच एक प्रकार आहे ज्यामध्ये संशोधकांनी भरलेल्या प्रश्नाची यादी असते आणि गुड आणि हॅट या विचारवंतांनी केलेली त्या संदर्भातली व्याख्या अशी सांगते की शेड्यूल हे सामान्यतः प्रश्नाच्या संचाला लागू केले जाते जे मुलाखतकाराने समोरासमोर विचारले आणि भरले दुसऱ्या व्यक्तीशी सामना करण्याची परिस्थिती त्या अनुषंगाने असते किंवा नसते तर त्या कशा पद्धतीने असेल त्या संदर्भातले डेफिनेशन या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्नांचा संच तयार केला जातो आणि तेवढे प्रश्न मग कौटुंबिक प्रश्न असतील इतर प्रश्न असतील याला अनुसूची असं म्हटलं जातं. म्हणजे आपण असं पाहतो की मगाशी प्रश्नावलीमध्ये असं म्हटलं की 1 ते 10 प्रश्न असतील किंवा 1 ते 15 प्रश्न असतील आणि ते सलग किंवा कुठल्याही क्रमाने असू शकतील. परंतु या अनुसूचीमध्ये विशिष्ट पद्धतीचे प्रश्न जे असतात म्हणजे काही वेळेला आपण म्हणूया की कौटुंबिक असणारे प्रश्न असतील किंवा वैयक्तिक माहिती संशोधनकर्त्याची देणारा प्रश्नांचा एक गट असेल. दुसरा गट विशेष करून त्याच्यामध्ये कदाचित त्या व्यवसायाशी संबंधित जिथं काम केलं जाते तिथली माहिती असेल आणि तिसरा गट कदाचित सामाजिक त्या उत्तरकर्त्याचा
जो दृष्टिकोन आहे, अप्रोच आहे, तो कशा पद्धतीचा आहे, तो अप्रोच दर्शवणारा गट असेल. म्हणजेच या शेड्यूलच्या अनुषंगाने आपण असं म्हणूया की प्रश्नांचे समूह तयार केले जातात आणि त्या समूहात किंवा त्या ग्रुपमध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे मुलाखत पद्धत असेल, प्रश्नावली पद्धत असेल, यापेक्षा ही अनुसूची पद्धत वेगळी आहे. कारण एक सलग एका गटात बसणारे प्रश्न विचारले जातात आणि दुसरे प्रश्न त्या वेगळ्या गटामध्ये समाविष्ट केले जातात. त्यामुळे उत्तरकर्त्याला उत्तर देणं आणखी सोयीचं होण्याचा या ठिकाणी संभव असतो. त्यामुळं अशी अनुसूची जी आहे ती विशेष करून प्राथमिक शाळेच्या अनुषंगाने किंवा जिल्हा परिषदा असतील किंवा लहान मुलांच्या ज्या स्कूल आपण म्हणूया त्या स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी या शाळांना या अनुसूचीचा निश्चित उपयोग होत असतो. म्हणजे त्याला क्वेश्चनरी म्हणता येत नाही, कारण याच्यात ग्रुप जरी काही बाबतीत साधर्म्य असलं तरी देखील यात भिन्नता ही विशेष करून आहे. प्रश्नाचा क्रम हा उलटा सुलटा वगैरे असू शकत नाही. त्याला त्या ग्रुपमध्ये तशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात आणि प्रश्नावलीमध्ये कोणत्याही क्रमाने कसेही प्रश्न मागे पुढे विचारू शकतात. फक्त त्या ठिकाणी मार्किंग सिस्टमनुसार प्रश्न असतात. याच्यामध्ये मार्काचा संबंध नसतो. त्यामुळं मिळालेली संख्यात्मक माहिती, त्या माहितीचं सादरीकरण हे योग्य पद्धतीने करणं संख्यात्मक स्वरूपाच्या साधनामध्ये महत्त्वाचं ठरू शकतं. चौथा जो प्रकार होतो म्हणजे मुलाखत करता. मुलाखत आता जो असतो, मुलाखत घेणारा आणि देणारा, मुलाखत ही एक पद्धतशीर पद्धत मानली जाऊ शकते, ज्याद्वारे एखादी व्यक्ती तुलनात्मक अनोळखी व्यक्तीच्या अंतर्गत जीवनात काही कमी कल्पकतेने प्रश्न करते किंवा त्या ठिकाणी हळूवारपणे आपण म्हणूया वेगळा ओघ असतो, परंतु उत्तर वेगळ्या पद्धतीचं येण्याची शक्यता असते. मग मुलाखतदारा घेणारा जो असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने फिरवून प्रश्न विचारतो. जसं की आपण टी व्ही चॅनलचे लोक जे असतात किंवा टी व्ही चॅनलचे कॅमेरामन आणि त्याचा मुलाखत घेणारा जो असतो तो वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय लोकांना असेल वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतो आणि त्यांच्याकडून अनावधानानं का होईना पण कसं चुकीची माहिती, जी माहिती त्यांना द्यायची नसते, परंतु फिरवून फिरवून प्रश्न विचारल्यानंतर वेगवेगळ्या टेक्निक्स त्यांनी वापरल्यानंतर या मुलाखतीतून अनेक माहिती ही सहजरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ही माहिती ही सर्व समाजापर्यंत देता येऊ शकते. त्यामुळे मुलाखत घेणं हाही संख्यात्मक स्वरूपाच्या साधनामध्ये महत्त्वाचा प्रकार मानला जातो. मुलाखत ही एक पद्धतशीर पद्धत मानली जाते. या पद्धतीच्या अनुषंगाने अनोळखी व्यक्ती तिच्या संदर्भातली आपल्याला माहिती ही विशेष करून होत असते. या माहितीच्या आधारावरती किंवा या अनुषंगाने आपल्याला अनेक बाबी खरं तर प्रकाशाने जाणू शकतात आणि त्या बाबीवरती प्रकाश टाकणं हे संशोधकाचं विशेष करून काम असतं. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांमध्ये ज्या बाबीचा आपल्याला अंतर्भाव होत असतो या बाबीतून ज्यावेळेला आपण पाहतो त्यामध्ये क्वेश्चनरी ज्या म्हटलं प्रश्नावलीच्या अनुषंगाने त्याच्यात सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की जनरल फॉर्म किंवा जनरल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये विचारली जाते. त्या जनरल इन्फॉर्मेशन बरोबरच क्वेश्चन सिक्वेन्स जो आहे प्रश्नाचा एक क्रम लावलेला असतो आणि त्या क्रमाने ती माहिती ही जमा केलेली असते. क्वेश्चन फॉर्मेशनच्या अनुषंगाने अँड वर्डिंग्स जे आहेत त्याची शब्दरचना तशा पद्धतीची असते की जेणेकरून उत्तर देणाऱ्याला उत्तर देणं हे सोयीचं होऊ शकतं. या उत्तरदात्याकडून मिळणारी माहिती ही आपल्याला फायदेशीर ठरू शकते. याच उत्तरदात्याच्या माहितीच्या अनुषंगाने जी शेड्यूलच्या अनुषंगाने माहिती विचारली होती त्याच्यामध्ये द इंटरव्ह्यू ऑफ रिसर्चर आस्क किंवा संशोधनकर्ता जो माहिती विचारतो तो रिस्पॉन्डंट अँड नोट्स त्याचा लिहून घेत असतो किंवा त्याची माहिती ही लिहून घेत असतो आणि याच माहितीच्या आधारावरती आपल्याला सादरीकरण करता येत असतं. त्यामुळं त्याचा पर्पज शेड्यूल किंवा अनुसूची या अगोदर टेंटेटिव्ह तयार असते आणि मग त्या अनुषंगाने ती माहिती मांडली जाते. आता या शेड्यूलचे किंवा जे वेळापत्रक दिलेलं आहे, जी माहिती अनुसूचीच्या सहाय्याने घेतली जाते त्याचं शेड्यूल जे आहे ते त्याच्यात काही प्रकार जर पाहिलं तर रेटिंग शेड्यूल म्हणजे त्याला काही आपण असं म्हणूया की ग्रेड दिलेले असतात ABCD. मग त्या ग्रेडवरती सुद्धा टिक मार्क जर केली तर पटकन आपल्याला शेड्यूलिंग करणं सोपं जातं किंवा वेळापत्रक तयार करणं सोपं जातं
रेटिंग दिलेलं असतं, म्हणजे ए बी 4 किंवा आपण असं म्हणूया 4 रेटिंग असेल. म्हणजे जसं की नॅकच्या क्रायटेरिया जर आपण बघितलं तर त्याला क्रेडिट स्कोअर दिलेला असतो आणि तो स्कोअर मिळवण्यासाठी विशिष्ट मार्क मिळवावे लागतात. म्हणजे ते प्रश्नावलीमध्ये मार्क तुमचे कव्हर होतील, पण दाखवताना रिफ्लेक्टमध्ये या ठिकाणी एकूण जे 7 क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियाच्या अनुषंगाने त्याला मार्क मिळालेले दिसतात. म्हणजे 4 क्रायटेरिया असतील, 6 क्रायटेरिया असतील किंवा एकूण जे काही 20 क्रायटेरिया असतील, 40 क्रायटेरिया असतील, ती त्या वर्षी किंवा त्या कालखंडात त्याला त्या प्रकारानुसार अर्न करावं लागतात. म्हणजे शेड्यूलमध्ये आपल्याला याची संधी हे असते किंवा शॉर्टमध्ये आपल्याला ही माहिती रेटिंगच्या अनुषंगाने देता येते. डॉक्युमेंट्स शेड्यूल जे आहे म्हणजे वेगवेगळी कागदपत्र आहेत आणि त्या कागदपत्राच्या आधारावरती डॉक्युमेंटच्या आधारावरती ही माहिती घेता येते. सर्वे शेड्यूलमध्ये म्हणजेच सर्वेक्षण करून मिळालेली माहिती जी आहे ती करता येते. इसेन्शियल ऑफ अ गुड शेड्यूल. इसेन्शियल म्हणजे अति महत्त्वाचं जे काय आहे तर त्याच्यामध्ये कंटेंट ती जी माहिती मिळते ते कंटेंट कशा पद्धतीचं आहे, किती आहे आणि डिसेन्शियल इन्फॉर्मेशन जी आहे ती कशा पद्धतीनं करता येऊ शकते. कंटेक्स्ट जो आहे तो कंटेक्स्ट वापरला जाऊ शकतो का. क्रायटेरियाच्या अनुषंगाने शेड्यूल जे आहे ते मांडता येऊ शकतं का. कन्स्ट्रक्शन्स म्हणजे त्याला विशिष्ट पद्धतीची रचना करून या वेळापत्रकात माहिती जर मांडली तर त्याचा देखील आपल्याला बेनिफिट झालेला दिसून येतो. त्याच अनुषंगाने क्वालिटीज च्या स्वरूपामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो या वेळापत्रकामध्ये वर्ड्स किंवा शब्द जे आहेत ते व्यवस्थित वापरले जातात का, कोणते शब्द हे टाळावे किंवा वेळापत्रकाच्या अनुषंगाने जे अनुसूचीमध्ये आपण म्हणतो ते शब्द त्या ठिकाणी टाळणं अपेक्षित असतं. कारण पर्यायी शब्द एकाच याला अनेक असू शकतात. त्यामुळे व्यवस्थित शब्दरचना करणं, त्याच अनुषंगाने त्याची लँग्वेज भाषा जी आहे ती समोरच्याला समजेल अशा पद्धतीची भाषा असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. रिलायबल म्हटलंय म्हणजे त्या ठिकाणी त्याची खरेपणा किंवा सत्यता ही अनुसूचीमध्ये येईल किंवा मिळणारी माहिती ही वास्तविक परिस्थितीला धरून आहे का ती पाहणं गरजेचं असतं. बरेच वेळेला व्यसनाधीनतेवर प्रश्न विचारला जातो त्यावेळेला संशोधक ती माहिती खरी देईलच असं होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन किंवा माहिती जी घेतो आपण ती माहिती निरीक्षणाद्वारे देखील नोंदवावी लागते. त्यामुळं व्यसनाधीनतेचं प्रमाण झोपडपट्टीतलं माहिती घेत असतो त्यावेळेस ही डेटा योग्य पद्धतीचा येईल की नाही. कारण अनुसूचित असेल, प्रश्नावलीत असेल कदाचित हे जाणवणार नाही, परंतु त्या ठिकाणचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीकडून संबंधिताकडून ही माहिती खाजगी स्वरूपात मिळू शकते. त्यामुळे याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस हे देखील आपल्याला दिसून येतील. त्यामुळे विविध पद्धतीने माहिती ही मिळवता येऊ शकते. मुलाखतीत मिळालेली माहितीची आपण आता चर्चा केली. एक मिनिट. जी मुलाखतीतून माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावरती किंवा त्याच्या काही प्रकाराच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आपल्याला स्ट्रक्चरल इंटरव्ह्यू म्हणजे त्याचे रचनात्मक आपल्याला मुलाखत करताना म्हणजे सुरुवातीला काही वैयक्तिक प्रश्न थोडेसे विचारले तर व्यक्तीला थोडासा त्याचा एक अभिमान वाटत असतो किंवा त्याच्या संदर्भातली माहिती जर घेतली तर त्याचा निश्चितपणे आपल्याला बेनिफिट झालेला दिसतो. त्यामुळे स्ट्रक्चरल इंटरव्ह्यू जो असतो रचनात्मक स्वरूपात काही विशिष्ट प्रश्नांची तालिका त्या ठिकाणी तयार केली जाते आणि मुलाखतदार त्याला एक प्रश्न त्या अनुषंगाने विचारला जातो. त्याचा मुलाखत दाता जो आहे तर त्याला एखाद्या वेळेला एखादा प्रश्न जर विचारल्यानंतर तो समजला नसेल तर त्या प्रश्नाचा ओघ काय आहे तो समजून देण्यासाठी काही स्पष्टीकरण देखील सुरुवातीला द्यावं लागतं. त्यामुळं डायरेक्ट प्रश्न न विचारता मुलाखतदाता किंवा मुलाखत घेणारा असेल तो मुलाखत घेणारा हा थोडंसं स्पष्टीकरणात्मक विचारतो आणि मग त्याच्यावर अपेक्षित उत्तरदाता जो आहे तो आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही पुरवण्याचं काम करत असतो. त्यामुळे देणारी माहिती ही कशी आहे, कशा पद्धतीनं आहे, त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते सर्वांना होईल का, कशा पद्धतीने होईल ते सांगण्याचं काम हे त्याच्यातून केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर याचे देखील या मुलाखतीचे देखील किंवा अनस्ट्रक्चरेबल काही वेळेला मुलाखती असतात, कुठलीही रचना केलेली नसते आणि त्याचं स्वरूप नसतं पण तो डायरेक्ट ओघात काही प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे अचानक एखादी प्रेस कॉन्फरन्स जसं असेल प्रिप्लॅन असेल तर जी माहिती सांगायची ती व्यवस्थित सांगितली जाते आणि मग त्याच्यावर लगेच उलटसुलट प्रश्न जे आहेत ते इंटरव्ह्यू देणारा विचारत असतो.
परंतु या ठिकाणी अनस्ट्रक्चरल असेल म्हणजे कदाचित आपल्याला आता कोणी विचारणार नाही, परंतु अचानक तो प्रश्न विचारला असेल तर त्या ठिकाणी उत्तरदात्याला समस्येला सामोरं जावं लागतं किंवा कसं उत्तर द्यावं या संदर्भातलं त्याला टेन्शन येण्याची शक्यता असते आणि चुकून चुकीचं उत्तर जातं. त्यामुळे बऱ्याच वेळेला बरेच राजकीय व्यक्ती ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला सावध प्रतिक्रिया देतात की या संदर्भातली माहिती मी नंतर देईन, आता देऊ शकत नाही, मी अभ्यास करून देईन, माहिती मिळाल्यानंतर सांगेन. असा अनेक वेळेला अनेक राजकीय पक्षाचे जे प्रवक्ते असतात ती माहिती देताना विचार करून देत असतात. कारण प्रवक्त्यांना आपल्या पक्षाची आपल्या राजकीय क्षेत्रातली माहिती ही योग्य पद्धतीने द्यायची असते. त्याचे वेगवेगळे अर्थ जे आहेत ते निघाले पण नाही पाहिजेत, आपल्या पक्षाला त्यामुळे हानी झाली नाही पाहिजे, हे देखील त्याच्यात सावधतेने पाहिलं जातं. त्यामुळं जी ॲडव्हान्टेजेस असतात तसेच काही डिसॲडव्हान्टेजेसला देखील त्यांना सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत असतं. आता याच्यातली इन्फॉर्मेशन जे आहेत डिसॲडव्हान्टेज असेल किंवा ॲडव्हान्टेजेस असेल या तिन्हीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं एकूण जी माहिती आहे मुलाखतदात्याकडून असेल, अनुसूचितून असेल किंवा प्रश्नावलीच्या सहाय्याने देखील असेल ती कशा पद्धतीने होती किंवा कोणत्या पद्धतीने दिसेल ते आपण आता पाहिलं. या डेटा संकलनाची काही साधनं ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यात गुणात्मक संशोधन असेल आणि गुणात्मक बरोबरच संख्यात्मक स्वरूपाचे काही साधनं जे आहेत ते आता आपण पाहिली. या गुणात्मक साधनामध्ये सहभागी निरीक्षण अन्वेषण गटाचा सदस्य म्हणून स्वीकारले जाऊ शकते, म्हणून स्वतःला त्या विषयात ठेवू शकतो किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने त्याची माहिती ही मिळू शकते. त्यामुळं प्रॅक्टिकली जे आहे ती त्या ठिकाणी कोणती स्थिती दिसेल त्याच्या संदर्भातली माहिती या गुणात्मकमध्ये आपल्याला मिळू शकते. म्हणजेच एखाद्या वेळेला एखादा व्यक्ती किंवा एखाद्याच्या विद्यार्थ्यांची माहिती घेत असताना तो विद्यार्थी हुशार आहे असं म्हटलं जातं. मग हुशार हे गुणात्मक स्वरूपाचं झालं, त्याला संख्यात्मक पॅरामीटर लावलेच जातील असं होत नाही. पण तो कदाचित 60% 70% मिळवणारा विद्यार्थी जर असेल तर त्याला अनेक वेळेला म्हणजे इतरांना जर कमी असेल तर त्याला हुशार विद्यार्थी आहे असं म्हटलं जातं. किंवा एखादा मुलगा मुलगी सुस्वभाव असेल सुसंस्कारिक असेल त्यावेळेला अनेक वेळेला असं म्हटलं जातं की ती मुलगी गोड आहे. म्हणजे गोड आहे याचा अर्थ काय की ती चांगली आहे अशा अर्थाने वापरलं जातं किंवा मुलाच्या संदर्भात अशी माहिती मांडली जाते. त्यावेळेला मुलगा मुलगी किंवा अक्षरशः गोड हे मग वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. परंतु त्याचे किंवा सुंदरतेच्या संदर्भातली आपल्याला माहिती द्यायची असेल एखाद्या ठिकाणचा परिसर हा खूप सुंदर असतो. आता सुंदर म्हणजे काय याचं मोजमाप करता येईल का तर नाही आहे. म्हणजे आता आपण वेगवेगळ्या परिसरामध्ये काही भागाचा विशिष्ट भागाचा विचार करतो त्यावेळेला ती माहिती आपल्याला चांगली वाटत असते किंवा त्या संदर्भातली माहिती ही निश्चितपणे ऑब्झर्वेशनच्या अनुषंगाने आपल्याला देता येते. म्हणजेच अन्वेषक गटाचा सदस्य म्हणून स्वीकारली जाते आणि त्या माहितीला स्वतः त्या संदर्भातली मांडणी ही केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ॲडव्हान्टेजेस असेल डिसॲडव्हान्टेजेस असेल ती सहभागीमुळे आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. नॉन प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण म्हणतो किंवा नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन जे आहे त्याच्यातून किंवा गैरसहभागी निरीक्षण जे आहे याचं खरं तर विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने देता येऊ शकतं. केसेस पार्टिसिपेशन ऑब्झर्वेशन वेगवेगळ्या केसेस किंवा त्या संदर्भातली माहिती ही मोस्ट रिसर्चर्स जे असतात त्याला काही काळाच्या अनुषंगाने गुप्त ठेवावं लागते. कारण त्याचा प्रोपोगंडा सेकंडरी डेटामध्ये जेव्हापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला करता येत नाही. ती माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं गुणात्मक माहिती जी आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला नेणं हे अपेक्षित असतं. त्याच पद्धतीनं फोकस्ड इंटरव्ह्यूज ज्या वेळेला असतात म्हणजे केंद्रित मुलाखत आपण म्हणूया एखाद्या व्यक्तीवरती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला पाहिलं की शरद पवारांची मुलाखत राज ठाकरे यांनी घेतलेली होती. म्हणजे व्यक्तीनं राजकीय क्षेत्राकडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे या दृष्टीनं अनुभवी व्यक्ती मग मोठ्या मोठ्या व्यक्ती ज्या वेळेला आपण पाहतो मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा इतर राजकीय नेते असतील किंवा पूर्वीचे आपण म्हणूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा इतर अनेक विचारवंत असतील त्यांच्या मुलाखती त्यांच्या विषयाचं ओपिनियन इतर लोक लिहितात ते वेगळं, परंतु त्या त्या कालखंडात त्या यांच्या
झालेल्या मुलाखती याच्यातून आपल्याला विशिष्ट माहिती ही निश्चितपणे मिळत असते. त्यामुळे मौखिक त्याच्या संदर्भातली माहिती घेत असताना केंद्रीभूत किंवा फोकस जो केलेला असतो तो इंटरव्ह्यू हा कशावरती आधारित आहे आणि कशा संदर्भात त्याची मांडणी होणं गरजेचं असतं. ओरल हिस्टरीज जे आहेत म्हणजेच ओरली म्हणजे आपण मौखिक स्वरूपाची माहिती म्हणूया. मौखिक त्याचा इतिहास जो माहिती असतो तो जाणकार असतो तो मांडत असतो आणि त्या मांडणीच्या आधारावरती वेगवेगळ्या स्वरूपातल्या संकल्पना या समाजापर्यंत पोहोचत असतात. याच इतिहासाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो मग महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपण पुढे घेऊ शकतो. मग अनेक स्वातंत्र्यवीर असतील समजा की त्यांच्या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मग महात्मा गांधी असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, विनायक दामोदर चाफेकर असतील, सावरकर असतील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतील यांच्या त्या त्या कालखंडातल्या माहिती ज्यावेळेला ब्रिटिशांचा काळ होता त्या अनुषंगाने आपण पाहतो. त्या नंतरच्या कालखंडात किंवा आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या आणखी APJ अब्दुल कलामांची माहिती पाहू शकतो किंवा स्वामी विवेकानंदांची माहिती आपण पाहू शकतो. त्यांची मौखिक त्या त्या कालखंडातला इतिहास जर आपण पाहिला तर मौखिक मिळालेली माहिती मुलाखतदारांनी दिलेली माहिती ही अत्यंत विश्वासार्ह स्वरूपाची असते आणि त्याच्यावर सादरीकरण करणं हे आपल्याला सोपं होऊ शकतं. ओरल इन्फॉर्मेशनला त्याच्यात महत्त्व हे जास्त असतं कारण लाईफ हिस्ट्री जी आहे ती त्याच्यातून या मुलाखतीतून समजत असते. कारण लाईफ हिस्ट्री ही तो त्या व्यक्ती त्याच्या कालखंडात काय काय घडलेलं आहे, कशा पद्धतीचं घडलेलं आहे त्याची इत्थंभूत माहिती हा योग्य पद्धतीने देऊ शकतो. त्यामुळे मौखिक इतिहास हा स्टडीच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा असतो किंवा मुलाखतीच्या अनुषंगाने ती माहिती ही आपल्याला मिळू शकत असते. त्यानंतर गटचर्चा जी आहे त्या गटचर्चानुसार हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्यानंतर मौखिक माहिती मिळाल्यानंतर त्याचा केस स्टडी करायला घेतला जातो आणि या केस स्टडीच्या अनुषंगाने देखील एम्पेरिकल इनक्वायरी असं म्हटलेलं आहे किंवा असमतोलचिता आहे त्याचा केस स्टडीतून आपल्याला समतोल साध्य करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होऊ शकतो. ग्रुप डिस्कशन जे म्हटलंय त्याच्यामध्ये गटचर्चा वेगवेगळे गट असू शकतात आणि त्या गटचर्चेच्या अनुषंगाने जसं की आपण वादविवाद असं म्हणतो तशा पद्धतीनं डिबेटच्या अनुषंगाने गटागटाच्या चर्चेच्या अनुषंगाने जसं की लोकसभा असेल, राज्यसभा असतील त्याचे इलेक्शन लागतात त्यावेळेला त्याच्या मग ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील या इलेक्शनच्या रिझल्टवरती फायनली आपल्याला लोकसभेचा रिझल्ट हा अंदाज येऊ शकतो किंवा राज्यसभेचा अंदाज घेण्यासाठी त्या त्या तालुक्यामध्ये गावामध्ये कशा पद्धतीचं काम आहे आणि त्या कामाच्या आधारावरती गटागटाच्या चर्चा घडून येतात त्या संशोधक करता मुलाखत घेणारा जो असतो किंवा माहिती घेणारा असतो तो या गटचर्चेतून माहिती घेतो आणि त्याची टिप्पणी काढून चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी होते. फोकस ग्रुप डिस्कशन जे आहे वन ऑफ द मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च दॅट फाउंडेड रेडी acceptance किंवा accepted by economists जे आहेत वॉज द ऑफ फोकस ग्रुप जे आहे ती माहिती मिळू शकते किंवा ती गटाची चर्चा आणि त्या संदर्भातली माहिती ही निश्चितपणे मिळत असते. गटचर्चा जी आहे ती आपल्याला समजून येऊ शकते. त्यामुळं गटचर्चेवर लक्ष केंद्रित केलं जातं. गटाच्या वेगवेगळे सणवार उत्सव असतात त्याच्यात देखील वेगवेगळे गट प्लॅनिंगच्या अनुषंगाने असतील परंतु या गटाकडून येणारा जो माहिती असतो फर्स्ट हँड डेटा आपण म्हणतो प्रथम हाती आलेली माहिती जी आहे त्याच्यावरती व्यवस्थित सादरीकरण करता येऊ शकतं. त्याची मांडणी ही चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतात. त्याच्या वेगवेगळ्या टिप्स ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला माहितीच्या अनुषंगाने दिलेल्या आहेत त्या टिप्स घेणं शक्य होत असतं. आता यानंतरच्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर प्रमुख माहिती देणारे जे आहेत ते कशा पद्धतीनं माहिती देऊ शकतील किंवा त्या प्रमुख इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने कोणती माहिती ही व्यवस्थित असते. की इन्फॉर्मेशन त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं की इन्फॉर्मेशन कॅन बी अ मेजर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कारण हा मुख्य माहितीचा स्रोत आहे. कारण प्रमुख माहितीशिवाय इतर माहिती घेता येणं
किंवा सोयीचं होत नाही, त्याच्यात अनेक अडथळे येत असतील, याच अनुषंगाने आपल्याला की इन्फॉर्मेशन की नोट इन्फॉर्मेशन जे आहे ती चांगल्या पद्धतीनं अपडेट करणं अपेक्षित असतं. एक मिनिट. की इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने संशोधन करता प्रमुख काही माहिती देणारे जे काही गट असतात त्याच्यातून आपली माहिती हे जमा करू शकतो. नॅरेटिव्स म्हणजेच कथा असतात, स्टोरीज असतील, मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती लिहिलेली काही पुस्तकं असतील, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर लिहिलेली काही पुस्तकं असतील, किंवा देशपातळीवरच्या अनेक विचारवंतावर केलेल्या मांडणी असतील, कथा असतील, स्टोरी असतील, त्या कथा या व्यवस्थितपणे मांडल्या जातात. किंवा आपण रामायण महाभारत ही जी पुस्तकं पाहतो, ग्रंथ पाहतो, या ग्रंथातून आपल्याला त्यावेळेच्या मग कृष्णाच्या संदर्भात असतील, जे आता भगवद्गीतेच्या अनुषंगाने देखील आपल्याला माहिती ही मिळू शकते. म्हणजे त्या कालखंडात कशा पद्धतीने माहिती घडून आली, चौकशीची किंवा कशा पद्धतीने केली जाऊ शकते, तर त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून वेगवेगळ्या पुस्तकातल्या किंवा वेगवेगळ्या कथा वाचल्यानंतर त्या संदर्भातली अद्ययावत माहिती ही मिळते. चौकशीची किंमत किंवा त्या अनुषंगाने दिलेली इन्फॉर्मेशन ही वेगवेगळे असू शकते. त्यामुळं जनगणना हे सर्वेक्षणाच्या अनुषंगाने किंवा जनगणनेच्या अनुषंगाने कोणत्या बाबी वापराव्यात, कशा पद्धतीने कराव्यात, तर ते माहिती करणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. जनगणना की सर्वेक्षण, कारण भारताला आपण पाहतो की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली पहिली जनगणना स्वतंत्रोत्तर कालखंडातली जर पाहिली तर 1951 मध्ये झालेली दिसते. कारण 1947ला स्वातंत्र्य मिळालं, 48 पासून त्याची आपली व्यवस्थित अंमलबजावणी होऊन आपली राज्यघटना किंवा प्लॅनिंग कमिशनची स्थापना करून पहिली पंचवार्षिक योजना मांडली गेली. त्यामुळे 1951 मध्ये आपल्याला एकूण लोकसंख्या किती असा पहिल्यांदा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आला. त्यावेळेला या जनगणनेतून माहिती आपल्यापर्यंत मिळाली आणि त्याच्यावर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती विकासावर भर देण्याचं काम हे सरकारने केलेलं आपल्याला दिसून येतं. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेऊन जनगणना केल्यानंतर त्या जनगणनेसाठी 36 कोटी लोकसंख्या भारताची आपली त्यावेळेला होती आणि आता जर आपण पाहतो तर जवळपास 136 कोटीपेक्षा जास्त झालेले आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडाला आपण पाहतो की 75 वर्ष पूर्ण होऊन गेली आणि या 75 वर्षात किंवा 75 किंवा 80 वर्षांनंतर आपल्याला 8 दशकं आपण पाहिल्यानंतर आता लोकसंख्या किती पटीनं वाढावी, तर या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो तर जवळपास तिप्पट लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येते. 3 पट 4 पट लोकसंख्या वाढते. त्यावेळेला त्या पद्धतीने आपलं भूक्षेत्र किंवा जमिनीचं जे क्षेत्रफळ आहे ते तेवढंच आहे, लिमिटेड आहे. त्याच्यामुळे होणारा विकास हा एकूण लोकसंख्येचा विचार करता म्हणजे जनगणना खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी विचारात घेतोय. म्हणजे कोणत्याही घटकाची माहिती घेताना त्याची संख्या किती आहे, संख्यात्मक स्वरूपाची माहिती कशी आहे आणि या माहितीच्या आधारावरती आपल्याला मांडणी करणं सोपं जातं. म्हणजे प्रत्यक्ष लोकसंख्याच घेतली पाहिजे असं नाही, पण पशूंची जर संख्या पाहिली, जनावरांची माहिती काढली, डॉग्सची संख्या काढली, तर समजा त्याची एकूण संख्या जी आहे ती माहिती झाल्यानंतर त्याच्यावर योग्य धोरण राबवता येऊ शकतं. म्हणजे जनगणना की सर्वेक्षण या अनुषंगाने आपल्याला माहिती ही मिळू शकते. दुय्यम डेटाचे स्रोत जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. जनगणना की सर्वेक्षण हे कशा पद्धतीचे असतील, कोणत्या पद्धतीचे असतील ते आपल्याला बघावे लागतील. या जनगणनेच्या अनुषंगाने मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने त्याचं अपडेशन आपण पाहणं अगत्याचं ठरेल. दुय्यम डेटाचे स्रोत जे आहेत ते कसे आहेत, कोणते आहेत ते पाहता येऊ शकतील. त्यामुळं मिळणारी माहिती ही कशी घ्यावी, कोणत्या पद्धतीने घ्यावी आणि दुय्यम डेटाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर खरं तर त्याच्यात खूप उपघटक विचारात घेतलेले आपल्याला दिसून येतील. या घटकाच्या आधारावरती देखील माहिती घेता येऊ शकते. म्हणजेच लिखित स्वरूपाचे आपण ज्यावेळेला ग्रंथ म्हणालो तर वेगवेगळ्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. मग रामायण महाभारत असतील, भगवद्गीता असतील किंवा इतर काही ग्रंथ आपण ज्यावेळेला म्हणतो त्या राज्यघटना असेल भारताची, या ग्रंथातून याच्यातून मिळालेली माहिती ही आपल्या दुय्यम सामग्री म्हणून विचारात घेतली जाते.
त्याच पद्धतीनं वेगवेगळे लिखित स्वरूपाची पुस्तकं असतात. मग त्यानंतर टेक्स्टबुक असतील, ऑनलाईन काही जर्नल्स आपण पाहतो. या जर्नलच्या स्वरूपात असेल, हार्ड कॉपीच्या अनुषंगाने मॅगझिन्स वेगवेगळे पाहतो किंवा ISSN नंबर असतील, ISBN नंबर असतील, या अनुषंगाने मिळालेले डेटा किंवा वेगवेगळे MOUs केलेले असतात. त्या MOUsच्या अनुषंगाने मिळालेली माहिती किंवा वृत्तमानपत्रातून मिळालेली माहिती ही देखील आपल्याला तितकीच महत्त्वाची असलेली दिसून येते. कारण दुय्यम स्रोतामध्ये कारण मुलाखत आपण एखादी पाहतो, TV चॅनल असतील किंवा इतर ठिकाणची मुलाखत असेल, तर त्या मुलाखतीतली माहिती ही पुन्हा वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते, गुगलच्या मार्फत आपल्याकडून पोहोचत असते. तर हा सेकंडरी सोर्सेस झाला. कारण प्रायमरीमध्ये प्राथमिक माहिती घेतली आणि त्याच्यावरती वृत्तपत्रात त्या माहितीवरती प्रक्रिया करून त्याची व्यवस्थित मांडणी करून त्यामध्ये माहिती लिहिलेली असते. कारण फर्स्ट हँड आपण जे म्हणतो, प्रथम दर्शनी किंवा प्रथम आलेली माहिती हिच्यावरचं ऑब्जेक्शनल हे खूप कमी राहतं आणि सेकंडरी डेटामध्ये कदाचित त्याच्यामध्ये बदल झालेले असतील, ती स्थिती राहिलेली नसेल किंवा त्यामध्ये कालांतराने ज्यावेळेला इतिहास रचला जाईल, मांडणी केली जाईल, त्याच्यात बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं जनगणना सर्वेक्षण असतील किंवा दुय्यम डेटाच्या अनुषंगाने घेतलेली माहिती जी आपण म्हणतो, मग जनगणना, चौकशी, कथा, प्रमुख माहिती देणारे जे घटक आहेत, याच्यातून कोणती कोणती माहिती येते, कशा पद्धतीने माहिती येते, हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्या अनुषंगाने त्याची मांडणी ही करावी लागेल असं दिसून येतं. याच माहितीच्या स्रोताच्या आधारावरती देखील त्याच्यातून घेतलेली माहिती ही जर अद्ययावत असेल, चांगली असेल, तर त्याच्यावर उपाययोजना करणं ही चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. अनेक वेळेला अनेक पद्धतीची माहिती, आता प्राचीन काळातल्या ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला मोडी लिपीसारखी लिपी किंवा ती भाषा जी होती ती होती आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यात लिहिलेले जे दस्तऐवज होते, शिवकालातले दस्तऐवज असतील, त्यावेळेला चित्रलिपी ही देखील प्रसिद्ध होती आणि या अक्षरलेखनाच्या अनुषंगाने किंवा मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, या ज्या भाषा आपण म्हणतो त्या भाषेत मांडणी करणं असेल किंवा कर्नाटकसारखं राज्याची भाषा असेल, त्या भाषेत त्याची मांडणी करणं, याच्यात असणारे तफावत आपल्याला दिसून येते. परंतु शेवटी मिळालेली प्रथम दर्शनीची माहिती किंवा प्राथमिक स्वरूपाची माहिती याला मांडणी केल्याशिवाय त्याचं दुय्यम स्वरूप येणार नाही. दुय्यम स्वरूपाची माहिती ही देखील संशोधकाला अत्यंत महत्त्वाची असते. त्याच्यातले देखील चार्ट असतील, इन्फॉर्मेशन असेल, त्या माहितीच्या आधारावरती मांडणी आपल्याला करता येऊ शकते. या माहितीतून दुय्यम सामग्रीतून देखील आपल्याला दुय्यम सामग्रीतली स्थिती मग जिल्ह्याची असेल, राज्याची असेल, देशाची असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची माहिती, कारण मुलाखत त्याला प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही. प्रश्नावली ही प्रत्येकाकडूनच भरून घेता येईल असंही होणार नाही. कारण अशिक्षितांचं प्रमाण देखील आज पाहतो भारतात की जवळपास 75% लोकसंख्या ही अशिक्षित आहे. त्यामुळं मुलाखत त्याला ही मोठी समस्या असते की ती प्रश्नावलीच्या सहाय्याने ही मोठी समस्या असते. मग मुखबधिरांच्या अनुषंगाने ज्यावेळेला मुलाखत आपण म्हणूया त्यावेळेला त्यांना ती उपयुक्त ठरू शकत नाही. परंतु चित्रलिपीत सुरुवातीला काही मांडणी केलेली जी होती त्या मांडणीच्या आधारावरती काही अंदाज बांधता येऊ शकतात किंवा काही नकाशा असतात आणि या नकाशाच्या सहाय्याने देखील माहिती ही घेतलेली दिसते आणि त्याची मांडणी ही झालेली आपल्याला विशेष करून पाहायला मिळते. या माहितीच्या आधारावरती आपण सांगू शकतो किंवा समजा हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन दुय्यम सामग्रीतून ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला वेगवेगळे पुस्तक आपण वाचल्यानंतर, शिवाजी महाराजांवरचे काही ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला हे निश्चितपणे लक्षात येईल की शिवाजी महाराजांकडं लिडरशिप क्वालिटी ही चांगल्या पद्धतीची होती. हा निष्कर्ष म्हणजे गुणात्मक स्वरूपाचा असेल, परंतु हा निष्कर्ष आपल्याला त्या दुय्यम सामग्रीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती काढता येऊ शकतो. त्याचबरोबर शिवाजी महाराजांकडे आपण खूप अभ्यास केल्यानंतर वेगवेगळ्या पुस्तकातून व्यवस्थापन स्किल जे आहे ते मॅनेजमेंट स्किल आपण म्हणूया ते चांगल्या पद्धतीचं होतं असं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर कॉन्फिडन्स जो आपण म्हणतो, आत्मविश्वास होता. तर या एकाच व्यक्तिमत्वाबद्दलची आपल्याला माहिती मिळाल्यानंतर मग आत्मविश्वास जर असेल तर वेगवेगळी युद्ध करणं किंवा त्या ठिकाणी किल्ले ताब्यात घेणं
किल्ल्या राज्यावरती आपला राज्याभिषेक करणं असेल, या अनुषंगाने आपल्याला तो कॉन्फिडन्स हा शिवाजी महाराजांकडं अंतर्गत त्यांच्या मातृपितृकडून आलेला असेल किंवा त्यांनी तो डेव्हलप केलेला असेल, तो तशा पद्धतीची माहिती आपल्याला या सेकंडरी डेटामधून किंवा दुय्यम सामग्रीतून मिळत असलेले दिसून येते. त्याचबरोबर अनेकांना बरोबर घेणं, टीम स्पिरिट आपण म्हणूया, की ते टीम स्पिरिट जे आहे ते शिवाजी महाराजांबद्दलचं आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकातून माहितीतून मिळू शकतं. कारण आत्ताचा कालखंड आणि तो कालखंड हा वेगळा आहे. त्याच्यामुळं त्या कालखंडात जाणं शक्य नाही किंवा प्रत्यक्षात आलेल्या व्यक्तींना भेटणंही शक्य नाही. त्यामुळे अशा दुय्यम स्वरूपाच्या सामग्री ज्या आहेत त्या आपल्याला घेऊन त्याच्यावरची भांडणी ही करावी लागते. त्याचबरोबर शिवकालखंडात जर आपण पाहिलं तर एक दूरदृष्टी आपण पाहतो की राज्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राला चांगल्या उंचीवर नेणारं स्वतंत्र राज्य म्हणून ज्या वेळेला दर्जा मिळतो त्यावेळेला या राज्यासाठी मराठी माणूस काय करू शकतो किंवा एक आदर्श राजा म्हणून यथा राजा तथा प्रजा आपण जसं म्हणतो तशा पद्धतीने चांगला राजा खरं तर त्या कालखंडात अनेक राजे होऊन गेले, परंतु शिवाजी महाराजांचा उल्लेख किंवा आजपर्यंत आपण पाहतो की वेगवेगळ्या राज्यात असेल किंवा देशात असतील, मग विशेष करून महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर शिवजयंती साजरी केली जाते आणि शिवजयंती असेल किंवा इतर आठवणी असतील त्यांना उजाळा देण्याचं काम केलं जातं. कारण आदर्श व्यक्तिमत्वांमधून दूरदृष्टीचा विचार करणं या इतिहासाकडून आपल्याला पुढं शिकता येऊ शकतं. त्यामुळं दूरदृष्टीच्या दृष्टीनं विचार मांडणं, टाईम मॅनेजमेंटच्या अनुषंगाने आपल्याला विचार करणं हे देखील आपल्याला तितकंच महत्त्वाचं असू शकतं. कारण कमी कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ल्यांचा ताबा हा मिळवलेला दिसतो. त्याच्यातून अनेक बाबी ह्या प्रकर्षाने पुढे आलेल्या दिसतात आणि सेकंडरी डेटातून मिळणारी माहिती ही देखील विश्वासार्ह स्वरूपाची असू शकते. त्यामुळे त्यांचं टाईम मॅनेजमेंट हे चांगल्या पद्धतीचं होतं, दूरदृष्टी आपल्याला होती असंही आपल्याला आपण म्हटलेलं आहे. याच दुय्यम सामग्रीच्या अनुषंगाने योग्य सहकार्यांची निवड शिवाजी महाराजांना महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास तर होताच, परंतु टीम वर्क करण्याचं जे कौशल्य होतं त्यामध्ये टीम वर्क करताना योग्य पद्धतीचं सहकार्य किंवा चांगल्या व्यक्तींची निवड जर केली तर ते राज्यासाठी नव्हे तर राष्ट्र उभारण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने करू शकतील अशी माहिती, अशी मांडणी त्याच्यात त्यांनी केलेली आपल्याला दिसून येईल. त्या माहितीच्या आधारावरती समाजापर्यंत आपल्याला घेतलेली संशोधनात्मक माहिती ही योग्य पद्धतीने पोहोचवता येऊ शकते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांबद्दलचा चांगला गुण आणखी विचार करताना दीर्घकालीन विचार हा डोळ्यासमोर होता. कोणतेही काम हे शॉर्ट पिरियडसाठी किंवा अल्पकालासाठी न करता दीर्घ कालखंडात, कारण आपण पाहतो की जसं ब्रिटिश काळ असतील त्या ब्रिटिश कालखंडातले बांधलेले काही ब्रिज असतील, डॅम्स असतील, ते आपण पाहतो की अजूनही तसेच आहेत. शिवकालखंडातले जरी पाहिले गड किल्ले वगैरे जर पाहिले तर ते कालखंडातले देखील आहेत. आणि आत्ता सध्याचं कन्स्ट्रक्शन लाईन आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला त्याच्यावरनं आत्ता सध्याची केलेली रचना ही कशा पद्धतीची असते किंवा त्याला एक लॉंग टाईम आपण म्हणूया तो तितकासा नाही. कारण या कालखंडातल्या जुन्या झालेली कामं झालेली बांधकामं जी आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने किंवा सुस्थितीत असल्याचे आपल्याला दिसून येतात. त्याच्यावरती ऊन वारा पाऊस याचा परिणाम काही प्रमाणात होतही असेल, परंतु तितकासा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे लॉंग टाईमचा विचार केलेला आहे, योग्य सहकार्यांची निवड आहे आणि शांततेने निर्णय घेणं ज्या ठिकाणी महत्त्वाचा भाग दिसून येतो. सायलेंट राहणं कधी कधी युद्धावरती किंवा जसं आपण म्हणूया की समोरून एखादं आक्रमण असेल तर आपण लगेच त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे असं नाही. जसं की शिवाजी महाराजांमध्ये अफजल खानाने केलेला प्रयत्न असेल शिवाजी महाराजांना काखेमध्ये अगदी चिरडून टाकण्याचा, तशा पद्धतीनं तो शिवाजी महाराजांनी आपल्यावर होणारा हमला, आपल्यावर होणारं आक्रमण हे गनिमी काव्याच्या सहाय्याने युद्धनीतीची स्किल वापरून व्यवस्थित आपल्याबरोबरच्या अंगरक्षक निवडून ती चांगल्या पद्धतीनं केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्याची चौकशी, त्याची माहिती ही जशी प्राथमिक सामग्रीमध्ये घेतली जातात त्याच्यात मिळालेली कथा असतील मग फर्स्ट हँड नाही परंतु सेकंड स्वरूपामध्ये घेतली जातील. त्यामुळं दुय्यम सामग्रीमधल्या ह्या माहितीचा आधार घेऊन आपल्याला माहितीचं विश्लेषण करता येऊ शकतं. या माहितीतून अद्ययावत माहिती जर मिळाली
तर त्याचा फायदा हा अनेकांना होऊ शकतो. एका एका संशोधकांनी केलेली मांडणी, छोटी छोटी घेतलेली माहिती या आधारावरती जसं शांततेने निर्णय घेणं असेल, त्याचा स्किल असेल, त्याच अनुषंगाने त्याची सुरुवात ही झालेली दिसून येते. आणि त्यात छोट्या सुरुवातीतून, कारण छोटी छोटी टप्प्याटप्प्याने केलेली कामं ही शिवकालखंडात जशी गाजली तशा पद्धतीनं हा जसं की एक शिवाजी महाराजांचा आदर्श आपण विचारात घेतो आणि सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, तसं अर्थशास्त्रामध्ये चाणक्य नीतीला फार महत्त्व आहे. आणि याच डेटाच्या आधारावरती, चाणक्यावरती आधारित अनेक विचारवंतांनी अनेक विचार प्रवाह मांडले. अनेक इकॉनॉमिक्समधले थॉट्स ज्यावेळेला आपण पाहतो, मग ॲडम स्मिथ असतील, कार्ल मार्क्स असतील, डेव्हिड रिकॉर्ड असतील किंवा अशा अनेक विचारवंताबरोबर आधुनिक विचारसरणीचा जनक त्याला म्हटलं जातं तो लॉर्ड केन्स असेल, यांच्याकडून आलेले विचारसरणी त्याच्यावरती आपण मांडणी करू शकतो. किंवा बँकिंग क्षेत्रातले वेगवेगळे ध्येयधोरण जे आहेत, मग आरबीआयच्या अनुषंगाने असतील, त्याचे सुरुवातीचं स्ट्रक्चर असेल, मग ते कशा पद्धतीने बँकिंग व्यवहार केले जायचे किंवा पूर्वी सावकारी पद्धती आपण पाहतो त्या पद्धतीच्या कारखान्यात सुद्धा, किंवा जमीनदारी पद्धती पाहतो, रयतवारी पद्धती पाहतो, कायमदारा पद्धती पाहतो, यातून आपल्याला ही माहिती कशी मिळवता येऊ शकते, त्या माहितीच्या स्रोताच्या आधारावरती सध्याची मांडणी कशा पद्धतीने करता येते, या अनुषंगाने हा भाग महत्त्वाचा राहील. कोणत्याही अभ्यासाच्या डेटाची आवश्यकता ही विविध साधनाद्वारे प्रतिसादकर्त्याकडून संकलित केल्या जाणाऱ्या माहितीच्या संदर्भात अनुवादित केली जाते. त्याचा वापर हा कशा पद्धतीने आहे आणि त्याच संशोधकाला मिळालेली माहिती ही जर योग्य असेल, विश्वासार्ह स्वरूपाची माहिती असेल, तर माहितीचं सादरीकरण करणं हे सोयीचं होऊ शकतं. याच सादरीकरणाच्या आधारावरती चांगले निष्कर्ष काढून सध्याच्या स्थितीला किंवा देशाचा विकास करण्याच्या दृष्टीनं आपल्याला मांडणी करता येऊ शकते. संशोधन किंवा नाविन्यता, इनोव्हेशन आपण म्हणूया, हे इनोव्हेशन कशा पद्धतीने होऊ शकतं, किती प्रमाणात होऊ शकतं, यावरती देशाच्या विकासाचा वेग हा अवलंबून असू शकतो. त्यामुळं माहिती घेणं किंवा संशोधनात्मक माहिती जमा करणं आणि त्याच्या वेगवेगळ्या बहुलक असेल किंवा सरासरी असेल, मध्यगा असेल, मध्यमान असेल किंवा टक्केवारी असेल, भागाकार असेल, गुणाकार असेल, या सांख्यिकीय मेथडचा वापर करून त्याची मांडणी ही केली जाते आणि त्याच्यातून माहिती ही सर्वांपर्यंत व्यवस्थित तक्त्याच्या सहाय्याने, आलेखाच्या सहाय्याने पोहोचवण्याचं काम हे माहितीचं विश्लेषण हा विषय करत असतो किंवा डेटा ॲनालिसिसच्या अनुषंगाने पूर्ण होत असतं, असं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.